क्लासून आल्यानंतर ना बॅग ठेवला आणि सगळ्यात आधी किचनमध्ये आली. म्हटलं सकाळी फोडणीचा भात केलेला तर तो खाऊया. बघते तर अगदी एवढासा उरलेला, तर म्हटलं याच्याने काय होणार आहे. म्हणून फ्रीजमधलं पीठ काढलं आणि फटाफट म्हटलं की चला आता ना मसाला चपातीच बनवूया. आणि आता ही चपाती मी बनवायला घेतली माझ्यासाठी. मग नमाला पण विचारलं की तुला पण हवं आहे का, कारण आज तिला सुट्टी आहे ना, तर ती घरी होती. आता कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेतली, कपड्यावरती त्याला ड्राय करून घेतलं. आणि इथे मी GW खामकरांचं बेडगी मसाला जो आहे, लाल तिखट मसाला, तो घेतलेला आहे. आणि आता मस्त एकदम तिखट चपाती बनवते. तर अगदी ह्याच्यामध्ये जास्त काहीच नाही, तिखट घातलं, मीठ घातलं आणि तेल घातलं, सगळीकडे चपातीवरती स्प्रेड करून घेतलं. कोथिंबीर जी आहे ना अगदी बारीक अशी कट करून घेतली आणि त्यानंतर ती दोन्ही चपात्यांवरती स्प्रेड केली. याच्यामध्ये आपल्याला हवं असेल तर आपण ओवा घालू शकतो किंवा तीळ घालू शकतो, खूप चव छान येते. तर आता पहा अशा प्रकारे ना मी रोल करणार होती, नंतर म्हटलं की नाही मला 2 करायचे आहेत, त्यामुळे मग 2 पार्टमध्ये त्याला डिवाईड केलं आणि छान असं ना मस्त एकदम अगदी जाड पण नाही अगदी पातळ पण नाही असं लाटून घेतलं. शेकायला ठेवलं आणि दुसरं पण लाटून घेतलं. तर मस्त एकदम छान खुसखुशीत अशी लागते ही चपाती खायला. आणि ना नंतर मला आठवलं की अरे माझ्याकडे ना फ्रीजमध्ये दही आहे, तर बरोबर खाण्यापेक्षा म्हटलं दह्याबरोबर खाऊया, म्हणून मग आता दही काढलं. खरं तर हे दही ना दर्शनने आणून ठेवलेलं आहे त्याला खाण्यासाठी, म्हणजे तो जे आता जिमला जाऊन वगैरे येतो ना, तर काही असं बनवतो त्याच्यावरती घालून खायला. पण आता मीच म्हटलं की चला आहे तर आपण त्याचा फायदा घेऊया. तर मी आता साखर घातली आणि मस्त ना एकदम दही आणि मसाला चपाती एन्जॉय करेन. तर तुम्ही पण